मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये। मित्रांनो, 27 तारखेला आपल्या बारामती खंडमनगर महात्मा फुले चौकामध्ये खूप भीषण अपघात झाला। डंपरची आणि दुचाकीची धडक झाली। पण आज या ठिकाणी आपण मेन चौकामध्ये आहे। तुम्ही बघू शकता, हा बारामतीचा 3 हाती चौक आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा चौक समजला जातो। पण या ठिकाणी बघा कसे रूल्स आहेत, ना स्पीड ब्रेकर आहे ना सिग्नल्स आहे, ज्यामुळे येणारे ट्रॅफिक बघा किती थकलं जाते। हा रोड बघा तुम्ही, येणारा हा बारामती मधनं हा भिगवणकर रोड जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी हा खाली रोड चाललेला आहे। त्याचबरोबर माझ्या पाठीमागा हा जो रोड आहे, हा तांदूळवाडीला टीसीला रोड जातो। या ठिकाणी इन आणि आउट त्यांनी आता ही केलेले मार्किंग केलेलं आहे, पण लोक अजिबात त्याचं पालन करत आहे। हे बघा मित्रांनो, आपण आता मधोमध उभा आहे। गाड्या बघता तुम्ही बघा कशा जातात कशा येतात आणि कशा पद्धतीने लोक आज पालन करतात, हेही महत्वाचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तर कुठं दिसतच नाहीये, परंतु जे येणारे जाणारे जे लोक आहेत ते कशा गाड्या चालवतात आज याचं तुम्ही निरीक्षण करा। आणि हा व्हिडिओ फक्त पाहू नका, दुसऱ्यांनाही शेअर करा। हे बघा, कारण महत्वाचा रोड हा समजला जातो। या ठिकाणी स्कूल आहे, भरपूर स्कूल आहे, नटराज नाट्यकला मंदिरच्या ठिकाणी जाणारा रोड आहे। हे बघा, तुम्हाला प्रत्येकाने कमेंट्स करा या ठिकाणी की स्पीड ब्रेकर आणि सिग्नल्स या चौकामध्ये असणं गरजेचं आहे का, आणि फोनवर बोलायला पाहिजे का गाडी चालवताना। स्पीड ब्रेकर टाकल्यात, पण आज बारामती नगर परिषद समोर जो स्पीड ब्रेकर टाकलेला आहे तिथं तुम्ही स्पीड ब्रेकर टाकताय, पण ज्या मेन चौकामध्ये आल्यानंतर या ठिकाणी एकही स्पीड ब्रेकर नाही का एकही सिग्नल्स नाही, जेणेकरून लोक कशीही गाडी चालवतात। हे बघा, चला मित्रांनो, नक्की मला कमेंट्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। पुणे ग्रामीण पोलीस बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, पण कुणीही अजूनही या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस अजिबात नाहीये। आणि प्रत्येकाने कमेंट्स करा की नक्की या ठिकाणी काय व्हायला पाहिजे। हा खूप महत्वाचा चौक आहे, 3 हाती चौक। चला, धन्यवाद।